शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात। पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी लढत असलेल्या 31 मतदारसंघात यात्रा। शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जुन्नरमध्ये महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना अपघात। हार अर्पण करून खाली येत असताना क्रेनची ट्रॉली बिघडली। जयंत पाटील, अमोल कोल्हे थोडक्यात वाचले। उद्धव ठाकरेंची तोफ उद्या शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये धडाडणार। भगवा सप्ताहाच्या निमित्तानं ठाकरे गटाचा उद्या ठाण्यामध्ये मेळावा। उद्धव ठाकरेंनी आमदारांची बोलावली बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आपल्या आमदारांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। आम्ही तीनही पक्ष एकत्रित निवडणुकीला सामोरं जाणार, ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांचा दावा। मुंबईमध्ये 16 ऑगस्टला तीनही पक्षांचा मेळावा, तर महाविकास आघाडीसाठी राहुल गांधींना मुंबईमध्ये येण्याचं पाचारण, संजय राऊतांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचे नेते 10 ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर। प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातले वरिष्ठ नेते आढावा घेणार। आजपासून राज्यामध्ये हर घर तिरंगा अभियान, 2.5 कोटी घरांवर तिरंगा फडकवणार। 13, 14 आणि 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा फडकावला जाणार। स्वातंत्र्य दिनी घरोघरी तिरंगा फडकवण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। पंतप्रधान मोदींनी बदललं सोशल मीडियावरचं प्रोफाईल पिक्चर। घरोघरी तिरंगा अभियानाच्या फलकावर मुख्यमंत्र्यांनी केली सही, तर सायकल यात्रेला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक। आचारसंहितेपूर्वी विकास कामांच्या पूर्ततेसाठी बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। महायुतीचे राज्यामध्ये समन्वय मेळावे, संवाद दौरे होणार। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सभा घेण्याचा महायुतीचा निर्णय। पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपा आमदारांची फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी बैठक। लोकसभेत ज्या ज्या मुद्द्यांमुळे फटका बसला, सगळ्याचा फडणवीसांकडून आढावा। बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा। मोर्चाला परवानगी नाकारली तरी सुद्धा बच्चू कडू आक्रोश मोर्चा काढण्यावर ठाम। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग मोर्चात सहभागी होणार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आज शांतता रॅली कोल्हापुरात। क्रांती स्तंभाला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करणार। राज्यातल्या महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ। 5 वर्षात राज्यातल्या तब्बल 1 लाख मुली आणि महिला बेपत्ता। दिव्यांग शिक्षकांकडून सेवानिवृत्तीनंतर हक्काच्या वेतनासाठी मंत्रालयात मागितली लाच। काहीही झालं तरी लाच देणार नाही, दिव्यांग शिक्षकांचा निर्धार। 15 ऑगस्टला वृद्ध शिक्षक काळे कपडे घालून मंत्रालयाकडे जाणार। शिर्डी विमानतळाला जप्तीचं वॉरंट। विमानतळ प्रशासनाकडे काकडी ग्रामपंचायतची 8.5 कोटींची थकबाकी। अनेकदा नोटीस बजावून सुद्धा थकबाकी भरत नसल्यानं जप्तीचं वॉरंट। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। केशवराव भोसलेंच्या जयंतीच्या निमित्तानं आज होणार होते नाटकांचे प्रयोग। केशवराव भोसले नाट्यगृहासोबतच खासबाग मैदानाचं व्यासपीठ देखील आगीत जळून खाक। राजर्षी शाहू महाराजांनी उभा केलेला ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा आगीमध्ये भस्म। केशवराव भोसले नाट्यगृहाची पालकमंत्री हसन मुश्रीफांकडून पाहणी। घटनेची चौकशी करणार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। संभाजीराजे छत्रपतींकडून कोल्हापूरच्या भोसले नाट्यगृहाची पाहणी। घटनेच्या चौकशीची संभाजीराजे छत्रपतींची मागणी।
केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं ही बातमी अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक। ही वास्तू पुन्हा पूर्ववत उभारण्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। पुणे आयसिस मॉड्यूलमधला दहशतवादी रिझवान अलीला बेड्या। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडनं आयसिस दहशतवादी अटकेत। दिल्लीतल्या दर्यागंज भागात राहत होता रिझवान अली। मुंबई अहमदाबाद मार्गावरच्या वंदे भारत एक्सप्रेसला आता आणखी 4 डबे जोडले जाणार। 16 ऐवजी 20 डब्यांची वंदे भारत आजपासून धावणार। अहमदाबादहून मुंबई सेंट्रलपर्यंत 20 डब्यांच्या वंदे भारतची आज चाचणी। ठाण्याच्या मुंबईतल्या 2030 घरांसाठी लॉटरी आजपासून अर्ज नोंदणीला सुरुवात। 13 सप्टेंबरला लॉटरीचा लागणार निकाल। पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी। अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सुनावणी। पटियाला हाऊस कोर्टानं फेटाळला होता पूजा खेडकरचा जामीन अर्ज। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांविरोधात गुन्हा। सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। पालघरमधल्या वाढवण बंदरामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्यानं 15पेक्षा जास्त मच्छीमार संघटनांचा प्रकल्पाला पाठिंबा। वाढवण बंदर समन्वय समितीची माहिती। मुंबईतील गुराढोरांचे गोठे आता पालघरमध्ये हलवण्याचा मुंबई पालिकेचा प्लॅन। मुंबईतल्या 263 गोठ्यांना पालिका नोटीस बजावण्याच्या तयारीत। यामुळे डेअरी मालकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। सुप्रीम कोर्ट हिजाब बंदीच्या विरोधात सुनावणीसाठी तयार। मुंबईतल्या आचार्य आणि मराठे कॉलेजमधल्या हिजाब बंदी विरोधात आज सुनावणी। ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटली। मारवी धरण भरलं तर आंध्रा धरणात 92% पाणी साठा। पीएमपीएलचे 8 कर्मचारी निलंबित। प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे खिशामध्ये घालणाऱ्या वाहकासह चालकांवर कारवाई। रायगड जिल्ह्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस। माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि श्रीवर्धनमध्ये तुफान पाऊस। तळ कोकणामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम। सिंधुदुर्गातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस। मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आदेश। पुणे शहरातल्या अतिक्रमणांवरनं पुणे पोलीस आयुक्त आक्रमक। शहरातल्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस आयुक्तांचं पालिका आयुक्तांना पत्र। ठाण्यामध्ये आनंदनगर टोलनाका, मुलुंड टोलनाक्यावर कोंडी। 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा। वाहतूक कोंडीनं नोकरदारांचे हाल। लाडकी बहीण योजनेला मराठवाड्यातनं मोठा प्रतिसाद। आतापर्यंत 26,24,000 महिलांनी भरला अर्ज। त्यापैकी 24,39,000 अर्ज मंजूर। आत्महत्या करण्यासाठी ऐरोली खाडीमध्ये उडी घेणाऱ्या तरुणाला तब्बल 72 तासांनंतर वाचवलं। पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्यानं वाचवला जीव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।